मोबाइल दूसरा नेट दो। समाजाची निशाण साधना, दशाने समाजाची निशाण साधना, संधी मिळेल भव्य भवितव्य करण्या, संधी मिळेल उज्ज्वल भवितव्य करण्या, दशाने समाजाची निशाण साधना, दशाने समाजाची निशाण साधना. गंगा माता मंदिर पोलादपूरचे, गंगा माता मंदिर पोलादपूरचे, राधा कृष्ण मंदिर दापोली पुण्याचे, राधा कृष्ण मंदिर दापोली पुण्याचे, महाडला सुंदर शोभते हवेली, महाडला सुंदर शोभते हवेली, खेडच्या मंदिरिया बाजरी फुलाली, खेडच्या मंदिरी कृष्ण बाजरी फुलाली, झालं तिथे तिथेच घ्या पवित्र दर्शना, झालं जिथे तिथेच घ्या पवित्र दर्शना, दशाने समाजाची निशाण साधना, दशाने समाजाची निशाण साधना, संधी मिळेल उज्ज्वल भवितव्य करण्या, संधी मिळेल उज्ज्वल भवितव्य करण्या, दशाने समाजाची
समाजाची मिशन साधना, दशाने समाजाची मिशन साधना. स्वप्नाजी, ओव्हर टू यू. जय श्री कृष्ण. सर्व उपस्थित मान्यवरांचे मी सौ स्वप्ना राकेश बुटाला डायमंड बिहाइंड द कर्टन च्या 12व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत करते. आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने आगळा वेगळा आहे. वाशी येथील उद्योजक डायमंड श्री सौरभ अशोक शेठ, पीएचई कन्सल्टंट, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ ॲक्वा कॉर्प, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर at ACIPL, Diploma in Plumbing in Elson University, UK, Master Degree in Management Studies. यांची मार्गदर्शक मुलाखत मूल पाळी येथील रहिवासी, सध्या वास्तव्य नवी मुंबई, पुणे SSC बोर्डात 8व्या क्रमांक मिळवणारे, IIT मधून केमिकल इंजिनियर, MD ऑफ नंदादीप केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड चे श्री प्रदीपभाई मेहता घेणार आहेत. याशिवाय आजचा कार्यक्रम नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने म्हणजे सभागृह, व्यासपीठ, टाळ्यांचा कडकडाट असा न होता नवीन टेक्नॉलॉजीची हेल्प घेऊन आपल्या समोर सादर होणार आहे. क्वालिफिकेशन आणि एज्युकेशनच्या जोरावर समाजाला मोठे केले अशी 2 मोठी माणसे गेस्ट ऑफ ऑनर आहेत. त्यांचे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करते. दुसऱ्यांचे अनुभव हेच आपले शिक्षण म्हटले जाते, कारण सक्सेसफुल माणसं यशस्वी होण्याकरता काय करतात, त्यांनी आपले कामाचे नियोजन कसे केले आहे आणि जीवनात आलेले असंख्य अडचणीवर मात कशी केली, असा अनेक छोट्या मोठ्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळतात. त्यांचा फायदा आपल्याला व आपल्या जीवनाला घडवताना नक्कीच होत असतो. आणि म्हणूनच आज असा हा सुवर्ण योग आपल्या सर्वांसाठी डायमंड बिहाइंड द कर्टन या माध्यमातून जुळून आला आहे. फॉर एक्झाम्पल, मोठ्या माणसांचा सहवास हा अत्तराच्या दुकानासारखा असतो. मोठ्या माणसाचा सहवास हा अत्तराच्या दुकानासारखा असतो. अत्तराच्या दुकानात जाऊन तुम्ही अत्तर घ्या किंवा घेऊ नका, पण तुमच्या अंगाला सुगंध येणारच. आजचा अनुभव आता मुलाखत ऐकताना आपल्याला नक्कीच होणार आहे, याची मला खात्री आहे. आभाळा एवढी उंची ज्याची, त्यांनी थोडं खाली यावं. आभाळा एवढी उंची ज्यांची, त्यांनी थोडं खाली यावं. मातीत ज्यांचं जन्म मळले, त्यांना थोडं उचलून घ्यावं. मातीत ज्यांचे जन्म मळले, त्यांना थोडं उचलून घ्यावं. अशी आभाळी एवढी मोठी माणसं आपला अनुभव शेअर करणार आहेत. त्याचा फायदा नक्कीच आपल्याला होईल. आता मी आदरणीय श्री प्रदीपभाई मेहता यांना मुलाखतीची मुक्त कार्यक्रम सुरू करण्याची विनंती करते. हँड ओव्हर टू प्रदीपभाई. प्रदीप, तो म्यूट आहे. ओके, यस. नमस्कार, मी प्रदीप मेहता. आज आपल्या सर्वांच्या समोर मी सौरभ अशोक शेठ याची एक मुलाखत घेणार आहे. सौरभ बद्दल थोडंसं सांगायचं तर मी असं सांगू शकेन की सौरभ हा 2nd जनरेशन एंटरप्रेन्योर आहे, म्हणजे दुसऱ्या पिढीतील उद्योजक आहे.
त्याच्या वडिलांनी उद्योग चालू केलेला होता आणि त्या उद्योगाला सौरभनी जॉईन केलेला आहे आणि त्यानंतर त्याने त्याची काही अशी कामगिरी करून दाखवलेली आहे. भरीव मुलाचं त्यांनी हे दिलेलं आहे, योगदान दिलेलं आहे. तर आज आपण त्याची मुलाखत घेणार आहोत आणि मला नक्की खात्री आहे की आपल्या या नवीन तरुण पिढीला ती मार्गदर्शक ठरेल. येस सौरभ, मी तुला मला एक विचारतो की तुझं शिक्षण, तू इंजिनियर तर नाही झालास, परंतु तू जे काही शिक्षण घेतलंस ते कशा प्रकाराने घेतलंस हे सांगू शकतोस का जरा? डेफिनेटली. मला ऍक्च्युली इंजिनियर बनायचं होतं किंवा आर्किटेक्ट बनायचं होतं. जेव्हा जसं 12वी आपण पार करतो तेव्हा एंट्रन्स एक्झाम्स असतात, तर मला इच्छा होती की मी इंजिनियर बनावं किंवा आर्किटेक्चर तरी मी करावं, पण ते मी करू शकलो नाही. पण मी त्याच्यानंतर BMS केलं, बॅचलर्स ऑफ मॅनेजमेंट स्टडीज. त्यामध्ये मी मास्टर्स केलं मार्केटिंग मध्ये आणि नंतर मी MBA केलं इन फायनान्स मध्ये. आणि त्यानंतर मी 1-2 ठिकाणी जॉब केले आणि त्यातनं मला अनुभव आला आणि नंतर मी माझ्या वडिलांच्या बिझनेसमध्ये जॉईन झालो. हा, तर आता तू वडिलांच्या बिझनेसला जॉईन केलं असं ठीक आहे, परंतु ते जॉईन करताना तू शिक्षण घेताना आणखीन सुद्धा बऱ्याच काही काही गोष्टी केल्यास. म्हणजे तू MBA केल्यानंतर कदाचित तू ITI जॉईन केलं होतंस प्लंबिंगचा कोर्स करण्यासाठी. जर आम्हाला त्याच्याबद्दल थोडंसं काही सांगू शकशील का? नक्कीच. ITI करण्याआधी मी जेव्हा MBA केलं होतं आणि मी जॉब करत होतो आणि नंतर मी वडिलांचा बिझनेस जॉईन केला. जॉईन केल्यानंतर मला असं कळालं की त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला म्हणजे अभ्यासपूर्वक मला समजून घ्यावे लागतील किंवा डिटेलिंग जे असतं, इंजिनिअरिंग ऍस्पेक्ट जो असतो तो मला समजून घ्यायला लागेल. त्यासाठी मी आधी डिप्लोमा केला. त्याच्यामध्ये मी प्लंबिंग स्टडीज मध्ये डिप्लोमा केला UK युनिव्हर्सिटीमधून आणि त्याचा असाही दुसरा ध्येय होता की त्याच्यामधून मी लायसन्स मिळू शकेन आणि लायसन्स मिळवल्यानंतर मी आणखीन स्वतः इंडिव्हिज्युअली कामं घेऊ शकेन. पण ती डिग्री काही इंडियामध्ये व्हॅलिड नव्हती. UGCनी त्याला ऍक्रिडेशन दिलं नव्हतं आणि मला त्याच्यामुळे लायसन्स घेता आलं नाही. शेवटी मला गव्हर्नमेंट ऑफिसर्सनी असा सल्ला दिला की तुम्हाला शेवटी ITI करायला लागणार आहे. आणि मला 10वीच्या बेसिसवरती म्हणजे पहिलं ग्रॅज्युएशन केलं, त्यानंतर MBA केलं, त्यानंतर मी रिव्हर्स एज्युकेशन केलं, डिप्लोमा केला आणि त्यानंतर मी ITI केलं. असा मी एकमेव व्यक्ती आहे अख्ख्या भारतात की ज्यांनी ITI MBA नंतर केलेलं आहे. आणि त्यानंतर MBA करण्यासाठी ITI केलं आणि त्यामुळे मला लायसन्स भेटलं आणि आज मी लायसन्स्ड करून मला आज काम करतो. बरं, तू MBA केलंस आणि त्यानंतर तू नोकरीला गेला होतास. हो. मग तू डायरेक्टली पप्पांच्या बिझनेसला जॉईन न करता नोकरी करण्यामागे तुझा काय असा हेतू होता? जेव्हा माणूस, जर मी असं म्हणेन इनफॅक्ट, जेव्हा माणूस जेव्हा डायरेक्ट शिक्षणानंतर किंवा वडिलांचा जर किंवा फॅमिली बिझनेस कुठला असेल त्याला जर जॉईन करत असेल तर तो ऍज अ बॉस म्हणून जॉईन होतो किंवा ऍज अ ओनर ऑफ द कंपनी ऑर अ पार्ट ऑफ शेअर होल्डर, स्टेक होल्डर म्हणून तो जॉईन होतो. माझ्या केसमध्ये मला तसं जॉईन होतं करायचं. आय वॉन्टेड टू बी अ टीम लीडर, आय वॉन्टेड टू बी अ टीम प्लेयर. ते शिकण्यासाठी मला बऱ्याच गोष्टी शिकून घ्यायच्या होत्या बिफोर आय जॉईन माय फादर्स बिझनेस. फॅमिली बिझनेस जॉईन करण्याच्या आधी मला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या त्या माझ्या करिअरमध्ये. म्हणजे जिकडे UBM या ठिकाणी मी जॉब केला होता आफ्टर माय MBA. त्याच्या आधी सुद्धा मी 1-2 जॉब केले होते. शेरखान मध्ये केला होता, मोबीसॉफ्ट मध्ये मी होतो आणि UBA मध्ये मी पॅन इंडिया ऑपरेशन्स त्यांचे हँडल करत होतो आफ्टर माय MBA. तिथे मला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या, जसं टीम मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, कोऑर्डिनेशन बिटवीन टीम आणि रेस्ट ऑफ द कंपनी, क्लायंट मॅनेजमेंट कसं करायचं, मोस्ट इम्पॉर्टंटली क्लायंटला सॅटिस्फाय कसं करायचं, सर्व्हिस कशी प्रोव्हाइड करायची, ह्या बऱ्याच मला गोष्टी तिकडे शिकायला भेटल्या. छोट्या असो मोठ्या असो बऱ्याच गोष्टी मला तिथे शिकायला भेटल्या. साधारण 2-2.5 वर्ष मी तिथे त्यांच्यासोबत काम केलं.
त्यामुळे मला कॉर्पोरेट एक्सपोजर सुद्धा मला तिथे अनुभवायला भेटलं. ते तिकडच्या शिकलेल्या गोष्टी मी माझ्या फॅमिली बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करू शकलो, म्हणून मी आज एक बेटर डिसिजन घेऊ शकतो किंवा एक माझ्यात एक डिसिप्लिन आली, बेटर डिसिप्लिन आणि स्टाफ सोबत कसं वागायचं. कारण की जेव्हा आपण स्टाफ मध्ये स्वतः काम केलेलं असतं ऍज अ स्टाफ म्हणून कोणाच्या दुसऱ्या अंडर, तेव्हा आपल्याला माहिती पडतं की बाबा काय कशी प्रोसेस होत असते, काय वाटत असतं आणि स्टाफ कडून कसं आपण काम करून घेऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बाहेर कॉर्पोरेट लाईफ मध्ये काम केल्यानंतर आपल्याला समजतात. आणि ह्या कॉर्पोरेट लाईफ मध्ये काम केल्यामुळे मला बराच कॉर्पोरेट एक्सपोजर भेटलाच, त्या व्यतिरिक्त मला बरंच नॉलेज सुद्धा भेटलं की आणि त्या गोष्टी मी एक्झिस्टिंग बिझनेस मध्ये इम्प्लिमेंट करू शकलो आणि त्यामुळे आय एम ॲट यू कॅन से दॅट आय एम ॲट अ बेटर पोझिशन. बरोबर. आता मला तुमची कंपनी नक्की काय करते, कंपनी कशा प्रकारची कामं करते आणि त्यामध्ये तू काय रोल करतोस हे जरा सांगा ना सगळ्यांना. डेफिनेटली. ऍक्च्युली आमची कंपनी शीतल एन्व्हायरॉन्स ही माझ्या पप्पांनी सुरू केली होती. पप्पा म्हणजे श्री अशोक गोवर्धन शेठ यांचं ह्यांनी सुरू केली होती. ते साधारण 1970 साली मुंबईला आले होते एक ध्येय घेऊन की मला एक बिझनेस करायचा आहे. ते बाय एज्युकेशन ते इंजिनियर आहेत, सिव्हिल इंजिनियर आहेत. सुरुवातीला त्यांनी रहेजा इकडे इज अ इंजिनियर म्हणून त्यांनी कामं केली. तिकडनं त्यांना बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या, नॉलेज त्यांनी तिकडनं अक्वायर केलं, प्रॅक्टिकली त्यांनी बऱ्याच गोष्टी शिकल्या आणि त्या त्यांनी ह्या बिझनेस सुरू करताना त्या गोष्टी त्यांनी इम्प्लिमेंट केल्या. इनिशियली छोटी छोटी त्यांनी कामं सुरू केली. छोटी म्हणजे G+4 G+7 त्यावेळेला त्याच बिल्डिंग होत्या. साधारण 1975-80 साली त्यांनी ह्या प्लंबिंग इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं आणि तेव्हापासून आम्ही ह्या बिझनेसमध्ये आहोत. गेली 45 वर्ष आम्ही ह्या बिझनेसमध्ये आहोत. सुरुवात आम्ही कॉन्ट्रॅक्टिंग पासून केली होती. आम्ही प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर होतो आणि त्यापासून नंतर आम्ही लायझनिंगला सुरुवात केली. आता आम्ही ऍज अ कन्सल्टंट म्हणून पण काम करतो. बरीच मुंबईतली किंवा भारतातली प्रोजेक्ट्स, मोठी प्रोजेक्ट्स आम्ही प्लंबिंग कन्सल्टंट किंवा कॉन्ट्रॅक्टिंग म्हणून आम्ही कम्प्लीट केलेली आहेत. त्याच्यामध्ये आम्ही गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आहेत किंवा स्पेशल प्रोजेक्ट्स वगैरे काय येतात, हॉटेल किंवा तुमचे हॉस्पिटल्स वगैरे आहेत. ह्या गोष्टींमध्ये जी आम्ही काम करतो साधारण. आणि आता मी ह्या बिझनेसमध्ये आय थिंक माझं एज्युकेशन पूर्ण झालं, मी जॉब पूर्ण केला आणि नंतर 2015 आणि 16 मध्ये हा बिझनेस मी जॉईन केला. इनिशियली मला फार डिफिकल्ट होतं ह्या गोष्टी समजणं, बिकॉज मी नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड मधून होतो. बट ओव्हर द टाइम आय गॉट थ्रू दॅट प्रोसेस आणि आज मी बऱ्यापैकी एंड टू एंड प्रोजेक्ट्स मॅनेज करतो, प्लॅनिंग पासून, कन्सल्टिंग पासून, एक्झिक्युशन पासून आणि हँडओव्हर पर्यंत, म्हणजे थ्रू अँड थ्रू प्रोसेस आमची चालते. आणि मी जॉईन झालो तेव्हापासून आम्ही आय थिंक आय हॅव रेज्ड समवेअर अराउंड 25% चा आम्ही प्रॉफिट नेट आमची जी आहे व्हॅल्युएशन कंपनीची ती आम्ही इन्क्रीज केलेली आहे सिन्स लास्ट 5 years ऑल्सो. येस. गुड. तू कंट्रीब्युशन तर नक्कीच केलेलं आहेस हे आम्हाला जाणवतं, कारण की आम्ही नेरूळमध्येच राहतो, वाशीमध्ये, नव्या मुंबईतच राहतो. येस, तुझं कंट्रीब्युशन आम्हाला नक्की माहिती आहे. तर तुमची कंपनी किंवा कदाचित तू पर्सनली, तुझे बाबा पर्सनली, तुम्ही इंडियन प्लंबिंग असोसिएशनचे मेंबर आहात मला वाटते. येस. तुझ्या बाबा तर काही पदाधिकारी सुद्धा होते आणि त्याच्यामध्ये तू आज कन्सल्टंट म्हणून रोल करतोस. म्हणजे तू कित्येक वेळेला समोर सिव्हिल इंजिनियर्स आहेत त्यांना देखील तू काही लेक्चर्स देत असतोस, तिथे काहीतरी कन्सल्टन्सी वरती तू बोलत असतोस. त्याच्याबद्दल थोडस अधिक सांग ना मला. डेफिनेटली मला आवडेल. कसं आहे, माझं असं पर्सनल मत आहे की कुठली गोष्ट करण्यासाठी तुम्हाला एज्युकेशन किंवा सर्टिफिकेट हे घेणं गरजेचं असतं, पण माझ्या मते ते गरजेचं नाहीये.
तुम्हाला त्यामध्ये पॅशन असली पाहिजे, डेडिकेशन असलं पाहिजे. ते जर असेल मुळात आणि तुम्ही मनापासून कुठली गोष्ट करणार असाल किंवा करायची इच्छा असेल तर ती तुम्ही इझिली तुम्ही अटेंड करू शकता. तुम्हाला फक्त तुमचं डेडिकेशन लागतं. बाय एज्युकेशन मी आज इंजिनियर नाहीये, तरी माझ्या अंडर इंजिनियर काम करतात. मी इंजिनियर्स लोकांना ट्रेनिंग देतो. लहान होतो तेव्हा मला लहानपणापासून मला इंजिनिअरिंग मध्ये आवड होती की इंजिनिअरिंग साधी एक गोष्ट म्हणायची. मला एक इन्सिडेंट आठवतो. ती लहान मुलांची एक गाडी असते जी आपण मागे खेचतो आणि ती पुढे जाते. तर ती असं का होतं हे मला आश्चर्य वाटायचं दरवेळेला की बाबा ही गाडी मी मागे घेतली आणि पुढे हे जाणून घेण्यासाठी मी किती गाड्या तोडल्या. हे आय थिंक हे जेनेटिकली असावं, कारण की बाबा डेफिनेटली सिव्हिल इंजिनियर आहेत, हे जेनेटिकली माझ्यात आलं असावं. तर ह्या गोष्टी माझ्यात उत्सुकता किंवा कुठल्या नवीन गोष्टी जाणून घ्यायची एक ओढ ही माझ्यात लहानपणापासून होती. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मला गेमिंगचा फार इंटरेस्ट होता. मी कम्प्युटर गेम्स खेळायचो, जसे काउंटर स्ट्राईक. आता शक्यतो त्या आउटडेटेड झाले असतील. NSF बऱ्याच गोष्टी आहेत त्या आउटडेटेड झाल्या असतील. त्या वेळेला मी माझ्या पर्सनल यूज साठी एक ग्लव्ह बनवला होता. हा एक कम्प्युटर ग्लव्ह आहे जो मी बनवला होता. हा वायरलेस ग्लव्ह आहे, ही त्याची अँटिना आहे आणि हा मी यूज करायचो माझ्या पर्सनल गेमिंग साठी, कारण की मला माझं पर्सनल इफिशियन्सी आवडायला मला आढळायची. मला हा ग्लव्ह जर कोणाला बनवायचं असेल तर त्याला हार्डवेअरची माहिती, कम्प्युटरची माहिती, सॉफ्टवेअरची माहिती, कोडिंगची माहिती, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या त्याला माहिती पाहिजे. हा मी ग्लव्ह स्वतः वापरलेला आहे. हा एकदम तुटलेल्या कंडिशन मध्ये आहे, कारण की मी ह्याला एकदम रफ यूज केलेलं होतं. इन लास्ट आय थिंक 10 वर्ष मी त्याला वापरलेलं तर नाहीये, पण त्याच्या आधी मी ही वापरलं होतं. मी यूज करायचो गेम खेळण्यासाठी. सो हे एक उदाहरण आहे की मी भले इंजिनियर नसलो, मला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं नॉलेज नसलं किंवा कोडिंग, हार्डवेअर, सॉफ्टवेअर ह्या इंजिनिअरिंगचं मला जरी नॉलेज नसलं तरी एक माणूस शिकू शकतो, एक नवीन गोष्ट करू शकतो. जर त्याला डिटर्मिनेशन असेल तर तो त्या गोष्टीत नवीन काही करू शकतो. तसंच जर प्लंबिंग बद्दल म्हटलं तर प्लंबिंगचा कुठलाही कोर्स किंवा कुठलंही पर्टिक्युलर एक डिग्री ही इंडियात नाही आहे. हा एक ऍज अ करिक्युलम म्हणून कुठे शिकवला जात नाही. तसं आणखीन बाहेरच्या देशात हा एक करिक्युलम म्हणून शिकवला जातो. ITI मध्येच हा फक्त प्लंबिंग हा एक कोर्स आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग जरी म्हटलं तरी त्याच्यामध्ये प्लंबिंगचा म्हणजे पार्ट नसतोच, पण तुम्ही यू कॅन समवॉट रिलेट. सेम थिंग विथ केमिकल इंजिनिअरिंग. पायपिंग इंजिनिअरिंग जर तुम्ही म्हटलं तरी त्याच्यामध्ये पण ऑलमोस्ट सिमिलरच आहे की प्लंबिंगचा पार्ट फार काही शिकवला जात नाही. इनिशियली मला फार अडचण आली की प्लंबिंग सुरू करताना, की ह्याच्यामध्ये जेव्हा मी पप्पांचा बिझनेस स्पेशली जॉईन केला होता, सो आय वॉज रिअली कन्फ्युज्ड की मी सुरू कुठून करावं. बिकॉज बरेच डिपार्टमेंट्स आहेत. कन्सल्टन्सी आहे, लायझनिंग पार्ट आहे, एक्झिक्युशन आहे, लेबर मॅनेजमेंट आहे, ऑफिस स्टाफ मॅनेजमेंट आहे, परत टॅक्सेशन, इनव्हॉइस, अकाउंटिंग हा एक पार्ट आहे. मी कुठे कॉन्ट्रीब्युट करावं हे मला कळालंच नाही. जेव्हा मी पप्पांचा बिझनेस मध्ये जॉईन केलं, ऍक्टिव्हली जॉईन झालो, 1 महिना साधारण मला वेळ लागला की हा बिझनेस चालतो तरी कसा, ह्याच्यामध्ये काय पोटेन्शियल लागतं आणि कसं ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली मी फिट होऊ शकीन. तो मी 1 महिना ह्याच्यामध्ये फक्त ऑब्झर्व करत होतो. ऑफिसला जायचो, टाइमात जायचो, बघायचो काय चाललंय. आय वॉज जस्ट ऑब्झर्विंग ऑल द थिंग्स. नंतर मला समजत गेलं की मी बऱ्याच गोष्टी माझ्या ह्या टाइम फ्रेम मध्ये लेबर्स आहेत त्यांच्याकडनं मी शिकलो. जे 30-40 वर्ष आमच्याकडे काम करत आहेत त्यांच्याकडनं मला बऱ्याच गोष्टी शिकायला, ऑफिस स्टाफ कडनं मला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या. वडिलांनी डेफिनेटली मला गाईड केलं. पण ह्याच्यानंतरही सुद्धा मला कुठेतरी एक गॅप जाणवत होती की मला थोडं कुठे आणखीन काहीतरी करायची इच्छा आहे. त्या संदर्भात म्हणून मी एक रेफरन्स माहिती काढली, ऑनलाईन गेलो आणि एक शेख साहेब करून होते, हैदराबादला आहेत, नवाबी साहेब आहेत आणि ते गल्फची कामं चिकार करतात. मी त्यांच्याकडे त्यांना रिक्वेस्ट केली आणि सांगितलं की बाबा तुम्ही मला गाईड करा, तुम्ही माझे सर बना आणि तुम्ही मला शिकवा. तर त्यांनी मला त्यांच्याकडे मी गेलो. साधारण 3-1 महिने मी त्यांच्या हाताखाली काम केलं ऍज अ असिस्टंट म्हणून आणि त्यांनी मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या.
त्याच्यानंतर मी पुण्याला मुंबईला आलो आणि नंतर मी परत आणखी थोडं रिसर्च केलं. नंतर मला दुसरे माझे गुरु हे दडफळे साहेब भेटले, जे IPA मध्ये आहेत. IPA ही एपेक्स बॉडी आहे, ते त्याच्यामध्ये चेअरमन आहेत पुणे चॅप्टरची. तर त्यांच्याशी माझा संपर्क झाला आणि ते तिथे एक सेशन घेतात पुणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये, आणि तिथे IPAचं एक स्पेशल लॅबोरेटरी पण आहे. तिकडे तुम्ही ऍक्च्युली बघू शकता की आपण वॉटर जे असतं, जे ड्रेनेज वॉटर आहे किंवा काही पाईपलाईन्स आहेत जे बिल्डिंगला तुम्ही बघितल्या असतील प्लंबिंग संदर्भात, पण त्याच्या आत पाणी कसं रिॲक्ट करतं, त्याच्या आतमध्ये पाण्याचा फ्लो कसा असतो, त्याच्या आतमध्ये वेलॉसिटी कशी असते, कशी जनरेट होते, काय डिस्टर्बन्स क्रिएट होतात, किंवा ते आतमध्ये पाणी रिॲक्ट कसं करतं, ह्या गोष्टी तिथं बऱ्याच प्रॅक्टिकली शिकायला भेटतात. आणि त्या मला त्यांनी प्रॉपरली मार्गदर्शन केलं. मी ऍक्च्युली त्यांच्याकडे बऱ्याच हायपोथेटिकल केसेस घेऊन जायचो. बऱ्याच वेळा ते कंटाळायचे सुद्धा, कारण की मी फार रॅन्डम आणि फार हायपोथेटिकल केसेस घेऊन जायचो की हे असं झालं तर काय होईल. माझे प्रश्न मला उत्सुकता चिकार असायची, आहे इनफॅक्ट अजूनही सुद्धा. सो आय कीप ऑन आस्किंग लॉट ऑफ क्वेश्चन्स की असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, मी इथं लाईन साईज कमी केली तर काय फरक पडेल, ह्याच्यात असं झालं तर ह्याची वेलॉसिटी किती चेंज होईल, मग ह्याच्यामध्ये ड्रॅग किती जनरेट होईल, मग ह्याच्यामध्ये फ्रिक्शनल लॉसेस किती होतील. माझे असे टेक्निकल चिकार प्रश्न असायचे. मग ते मला तिथे प्रॅक्टिकल डेमो करून आम्ही तिथं बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या. मला त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या. आणि त्या गोष्टी नंतर मी इकडे मुंबईत पप्पांच्या बिझनेसमध्ये परत येऊन मी इम्प्लिमेंट केल्या ऑन साईट. तर आय फेल्ट लिटिल कॉन्फिडेंट. त्यानंतर मला एक त्याच दरम्यान IPAनी एक क्विज ऑर्गनाईज केलं होतं पॅन इंडिया लेवलसाठी. IPAचे आय थिंक 28-29 चॅप्टर्स आहेत पॅन इंडियामध्ये. आता तर नवी मुंबईमध्ये पण आम्ही चॅप्टर उघडलेला आहे, आणि मुंबईला आहे, पुण्याला आहे. मेजर पॅन इंडियामध्ये सिटीजमध्ये त्यांचा चॅप्टर्स आहेत. आणि त्यांनी पॅन इंडियामध्ये एक क्विज ऑर्गनाईज केलं होतं. त्याच्यामध्ये सगळे आर्किटेक्ट्स आहेत, परत तुमचे PhD कन्सल्टंट्स आहेत, प्लंबिंग कन्सल्टंट्स आहेत, त्यानंतर कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, बिल्डर्सचे साईटवरती काम करणारे किंवा इन हाऊस त्यांचे इंजिनियर्स असतात ते आहेत. ह्या सगळ्यांची एक त्यांनी प्लंबिंग अवेअरनेससाठी IPAने एक इनिशिएटिव्ह घेतला होता की एक त्यांना एक ट्रेनिंग द्यावं, फर्दर डिटेल नॉलेज द्यावं आणि टेक्निकल त्यांना हे करावं. सो हे त्यांचं सेशन एक 4 महिन्यासाठी त्यांचं एक सेशन होतं, विच वॉज प्लॅन ऑन सॅटर्डेज अँड संडेज, वीकेंडसाठी असायचं. आणि त्याच्यामध्ये मी इनरोल केलं होतं, मला इनरोल केलं होतं माझ्या कंपनीतर्फे. सो आय वॉज रिप्रेझेंटिंग शीतल एन्व्हायरन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आणि मी तिकडे जायचो, अटेंड करायचो. हे सगळे कलीग होते माझे सोबत, जे 10-10, 15-15 वर्ष एक्सपिरियन्स होते आणि इंडस्ट्रीत होते. अँड आय वॉज नॉन इंजिनियर, अँड टॉप ऑफ दॅट आय वॉज व्हेरी फ्रेशर इन दिस पर्टिक्युलर इंडस्ट्री. तर ह्याच्यामध्ये आम्ही सुरुवात केली. सॅटर्डे संडे जायचो तिथे. IMPO म्हणजे एक इंटरनॅशनल बॉडी आहे, जी US ची बॉडी आहे, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे. ती US ब्रॉटअप आहे. त्यांचे जे कमिटी मेंबर आहेत US चे, जर्मनीचे, ते इंडियामध्ये येऊन आम्हाला प्लंबिंग बद्दल टेक्निकल नॉलेज द्यायचे. आणि त्यांचे प्रेझेंटेशन खूप सुंदर असायचे. काय डाऊट वगैरे असतील ते दे यूज टू क्लिअर ऑल दोज थिंग्स. आणि त्यातनं मला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या. ऍट दी एंड ऑफ दॅट आम्हाला एक क्विज झाली होती, एक एक्झाम झाली होती, क्वालिफिकेशन एक्झाम झाली होती, आणि त्याच्यामध्ये मला फर्स्ट प्राइज भेटलं. दॅट वॉज ऍक्च्युली सरप्राइझिंग टू मी, कारण की एवढे सगळे इंडस्ट्री मधले 15-15, 20-20 वर्ष एक्सपिरियन्स लोकांसोबत मी कॉम्पिट करून मी ऍज अ न्यू कमर म्हणजे मला त्यात फर्स्ट प्राइज भेटणं पॅन इंडिया लेवलला, it was a very amazing experience for me and learning experience for me, absolutely. आणि तेव्हापासून माझा IPA मध्ये कॉन्ट्रीब्युशन सुरू झालं. त्याच्यानंतर मला टेक्निकल नॉलेज मध्ये, टेक्निकल पर्स्पेक्टिव्ह मध्ये किंवा प्लंबिंग ह्या विषयामध्ये चिकार इंटरेस्ट येऊ लागला. आणि मी त्यानंतर बरेच आर्टिकल्स लिहिले, व्हाईट पेपर्स लिहिले, आणि त्यांचं एक मंथली मॅगझिन येतं IPT करून, इंडियन प्लंबिंग टुडे. तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला भेटू शकेल ते. तर त्यामध्ये पण मी बरेच प्लंबिंग विषयी बऱ्याच माहिती लिहिलेल्या आहेत, किंवा माझे जे रिसर्च वर्क आहे प्लंबिंग संदर्भात ते मी त्याच्यामध्ये पब्लिश करतो.
आणि हा असा आमचा टोटल प्रवास झाला, नॉन टेक्निकल पासून टेक्निकल पर्यंत. त्याच्यानंतर आम्ही नंतर ह्या कॉम्पिटिशन IPA मध्ये जेव्हा नवी मुंबईचा सेपरेट चॅप्टर बनला, त्याच्यामध्ये मी त्याच्या कमिटी मेंबर मध्ये आहे. पप्पा अशोक वर्धन शेठ, वडील माझे ते त्याचे सेक्रेटरी आहेत, ट्रेझरर आहेत, आणि ते मॅनेज करतात. आणि तिथे सुद्धा मी जाऊन त्यांना स्पेसिफिकली लेक्चर्स देतो. आर्किटेक्ट्स येतात, बिल्डर्स येतात, जे रेप्युटेड कंपनीज मध्ये आहेत. यू कॅन नेम एनी कंपनी, दे आर पार्ट ऑफ एन IPA. IPA इज बेसिकली एन अपेक्स बॉडी जे प्लंबिंग डेव्हलपमेंट साठी काम करते पॅन इंडियामध्ये. दॅट हा माझा असा प्रवास होता. आणि त्याच्या व्यतिरिक्त मला एक ठिकाणातनं ऑफर आली होती. म्हणजे टाटा वोल्टास हे सगळ्यांना माहितीच असेल, त्यांचं एक NGO आहे, प्रथम इन्स्टिट्यूट करून पनवेलला आहे. तिथे ऍज अ CSR, ऍज अ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माइंड, तिथे मी फ्री ऑफ कॉस्ट जाऊन, म्हणजे माझं काही कमर्शियल त्यांच्यासोबत काही नाहीये. मी तिथे गरीब लोक येतात, त्यांच्या नॉलेजसाठी, त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी, त्यांना एक नवीन लाईन ओपन करण्यासाठी, किंवा त्यांनी कुठेतरी आयुष्यात कुठेतरी सुरुवात करावी यासाठी जाऊन मी त्यांना तिथे फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर्स सुद्धा मी त्यांना प्रोव्हाइड करतो. हा असा माझा प्रवास आहे, असं तुम्ही म्हणू शकाल. गुड. वडिलांप्रमाणे सोशल कार्य करण्याची, सामाजिक कार्य करायची तुलाही आवड आहे, हे ऐकून फार बरं वाटलं. बरं, आता मला एक सांग, तू कंपनीला जॉईन झालास त्यानंतर तुझं त्याच्यामध्ये कंट्रीब्युशन काय, तू नवीन काय वाढवलंस का, आणखीन काही ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये ऍड केल्यास का, कंपनीमध्ये काय नवीन कंपनी एखादी चालू केलीस का, याबद्दल जरा काही सांगू शकशील? ह्याच्यात दोन गोष्टी आहेत. एक तर मी 2 कंपनी फॉर्म केलेल्या आहेत. एक तर आहे मेन कंपनी, एक आहे शीतल एन्व्हिरॉन्स SEIPL, आणि दुसरी आहे ॲक्वाकॉर्प. पहिलं आपण बोलूया ते शीतल एन्व्हिरॉन्स बद्दल. शीतल एन्व्हिरॉन्स मध्ये मी जॉईन झाल्यापासून आम्ही बऱ्याच गोष्टी, नवीन एक्सपेरिमेंट्स, आय वुड से रायदर से, की नवीन आम्ही गोष्टी सुरुवात केल्या करायला. एक्सपेरिमेंटेशन शिकार केलं. जसं मी नवीन टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व केली. इंडियामध्ये इन्फ्रारेड टेक्नॉलॉजी इन प्लंबिंग ऍस्पेक्ट कोणी इम्प्लिमेंट केली नव्हती. आय एम द फर्स्ट गाय जी ती प्लंबिंग मध्ये इन्फ्रारेड टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस केली. त्यानंतर सोनार टेक्नॉलॉजी मी इम्प्लिमेंट केली. म्हणजे बेसिकली व्हॉट आय वॉज ट्राईंग टू डू हिअर इज दॅट की क्रॉस इंडस्ट्री ऍप्लिकेशन मी ह्याच्यामध्ये सुरू केलं. म्हणजे साध्या सरळ भाषेत सांगायचं तर बऱ्याच वेळेला आम्हाला असे चॅलेंजेस यायचे की ड्रेनेज, ड्रेनेज किंवा अंडरग्राऊंड ड्रेनेज जे आहे ते आहे कुठे, कारण की एवढं कॉम्प्लिकेटेड असतं. बऱ्याच ठिकाणी रिवर्क केलेलं जातं आणि त्या ठिकाणी आपल्याला समजत नाही की ऍक्च्युअल पाईप कुठे आहे, कुठे टॅपिंग करायचंय, कुठे खोदायचंय. तर ते वी कॅन यूज द सोनार टेक्नॉलॉजी, रेडिओ फ्रिक्वेन्सी आपण यूज करून ते आपण वी कॅन फिगर इट आउट की एक्झॅक्ट पाईप कुठे आहे, काय लोकेशन आहे आणि कुठे एक्झॅक्टली एक्सकॅव्हेशन केलं पाहिजे. So I started that. Another thing that I have introduced in this particular industry is infrared or thermal imaging. बऱ्याच वेळेला लिकेजेस डिटेक्ट होतात की कुठेतरी पाणी पडतंय, लिकेज होतंय, का होतंय. मग ह्याची रिझन फाइंड करण्यासाठी 2 मेथड्स आहेत. एक तर मेडिकल लँग्वेज मध्ये म्हणायचं तर असेल तर इन्व्हेसिव्ह अँड नॉन इन्व्हेसिव्ह. इन्व्हेसिव्ह म्हटलं तर तुम्हाला ऑपरेशन करण्यासारखं झालं, तोडा फोडा सगळं करा, डॅमेज करा आणि यू विल फाइंड द फ्लॉज, फाइंड द फ्लॉज, काय त्यात प्रॉब्लेम आहे तो. दुसरं तुमच्यात आहे ते नॉन इन्व्हेसिव्ह मेथड. आता प्लंबिंग मध्ये नॉन इन्व्हेसिव्ह मेथड दॅट व्हॉट आय हॅव इंट्रोड्यूस इन इंडियन मार्केट्स इज दॅट की तुम्ही थर्मल इमेजिंग करू शकता. इट्स जस्ट लाईक एक्सरे. तुम्ही भिंतीचा एक्सरे काढू शकता, त्याच्या मागे पाईपलाईन्स कुठे आहेत, टाईल्सच्या मागे पाईपलाईन्स कुठे आहेत, काय लिकेज आहे, कुठून तो एक्झॅक्ट त्याचा सोर्स आहे, दॅट यू कॅन ट्रॅक डाऊन. आणि मिनिमम तुम्ही डॅमेज करून किंवा मिनिमम एरियाला तुम्ही हॅम्पर करून किंवा डॅमेज करून ते तुम्ही रेक्टिफाय करू शकता. दॅट इज द थिंग. फर्स्ट अँड फॉरमोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की तुम्ही व्हिज्युअली इन्स्पेक्ट करा. आता बरेच वेळेला आम्हाला अशा इन्क्वायरी येतात की आमची 10 वर्षाची जुनी बिल्डिंग आहे, असं आहे, हे प्रॉब्लेम आहेत, हे प्रॉब्लेम. बेसिक तिथे प्रॉब्लेम असा असतो की ते डिझायनिंग चुकीच्या पद्धतीने झालेलं असतं.
त्यामध्ये आपण प्रत्येक वेळेला डिझायनिंग मध्ये एक बफर अमाऊंट ठेवलेली असते, ती दरवेळेला चुकीची येते किंवा त्याच्यात युजेस मध्ये चेंज झालेला असतो. बनवली बिल्डिंग असते एका दृष्टिकोनाने आणि त्याचं युटिलायझेशन त्या प्रॉपर्टीचं किंवा त्या कन्झम्पशनचं वेगळ्या पद्धतीने होत असतं. सो दॅट हॅज टू बी टेकन केअर ऑफ, की तुम्ही डिझाईन केलेल्या प्रमाणेच आहे की डिझाईनच चुकीचं आहे, दॅट हॅज टू बी सीन. अगेन तुमचं कन्झम्पशन किती आहे, सो इट्स ऑल व्हेरी टेक्निकल, की तुम्हाला फ्लो पर मिनिट किती लिटर पाहिजे, वेलॉसिटी किती पाहिजे, प्रेशर किती जनरेट झालं पाहिजे आणि कुठल्या ऍप्लिकेशनसाठी पाहिजे, त्याचं रिपिटेटिव्ह युजेस किती आहे, शिफ्ट किती आहेत, एका दिवसाला एकाच वेळा युज होणार आहे की मल्टिपल शिफ्ट मध्ये युज होणार आहे. त्यात बरेच फॅक्टर्स असतात दॅट यू हॅव टू प्री डिटरमाइन और अंडरस्टँड द युजेस ऑफ द एंड क्लायंट, की बाबा तो एंड युजर आहे तो कसा ह्या गोष्टीला ट्रीट करणार आहे. अँड बेस्ड ऑन दॅट यू हॅव टू डिझाईन ऑल द प्लंबिंग ऍस्पेक्ट्स. आता प्लंबिंग बद्दल म्हटलं तर साधारण 8 ते 15% प्लंबिंगचं पर्सेंटेज असतं इन एनी बिल्डिंग. आता आमच्याकडे एक साधारण बरेच प्रोजेक्ट आहेत ज्याच्यामध्ये आता एक म्हणायचं म्हटलं तर एक रिजन्सीचा एक प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये एक समवेअर अराउंड 100 एकरची त्यांची एक प्रोजेक्ट आहे. डोंबोलीला त्यांचं प्रोजेक्ट आहे, तर ते कन्सल्टन्सी आमच्याकडे आहे. त्याच्यात येणारं स्टॉर्म वॉटर, त्याला मॅनेजमेंट किंवा त्याचं ETP मॅनेजमेंट, वॉटर रियुजिंग किंवा वॉटर रिक्लेम किंवा आपण WC मधून फ्लश केलेलं सॉइल सेपरेट करून त्याचं पाणी रिप्युरिफिकेशन करून आपण गार्डनिंगला यूज करू शकतो. ह्या सगळ्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत ह्या आपण तिथे इम्प्लिमेंट करतो आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तिथं आपल्याला करता येऊ शकतात. बेस्ड ऑन त्या बिफोर हँड तुम्ही प्लॅनिंग करता आहात किंवा डिझाईन मध्ये त्या कन्सिडरेशन करता आहात, तो एक डिझायनिंगचा एक पार्ट आहे, तो तुम्हाला समजून घ्यावा लागतो. आर्किटेक्ट सोबत बसून, बिल्डर सोबत बसून, किंवा आता आर्किटेक्ट मध्ये पण 4 प्रकार असतात. एक असतो फक्त पासिंग वाला, एक असतो फक्त गार्डनिंग, फक्त लॉन साठी, एक असतो फक्त इलिव्हेशन साठी, एक असतो फक्त इंटिरियर वाला. असे आर्किटेक्ट मध्ये पण 4 प्रकार असतात. त्यांच्या टीम्स येतात. प्लंबिंग कन्सल्टन्सी एक येते, फायरची एक येते. अशा सगळ्या कन्सल्टन्सी मिळून सुरुवातीला डिझाईन केलं जातं. म्हणजे हे डिझाईन पाया बनण्याच्या आधीच, म्हणजे प्लॉट ऍक्विजिशन नंतर तिथं प्लॅन पास झाला तुमचा, त्यानंतर तुमच्या ह्या सगळ्या डिझाईनच्या ऍस्पेक्ट तुम्हाला तेव्हापासून इन्व्हॉल्व्ह होतं. आणि प्लंबिंग असा विषय आहे की तो सगळ्यात आधी येतो आणि सगळ्यात शेवटी जातो आणि त्याचा मेंटेनन्स ही चिकार असतो. आता बऱ्याच वेळेला असं होतं की प्लंबिंग संदर्भात की कोण एक टॉम डिक अँड हॅरी येतो आणि तो म्हणतो की बाबा हे असं करा, इथली एवढी साईजची लाईन टाका आणि तुमचं असं होईल. पण हे जेव्हा जे तुमचे प्रिन्सिपल्स आहेत किंवा हे जे तुमचं तो कोण एखादा माणूस येऊन तुमचा प्लंबर जो असतो, टिपिकल प्लंबर, हा छोट्या प्रमाणात करू शकतो. पण जेव्हा बिल्डिंग G+7 च्या वरती होत जातात, जेव्हा टॉवर बनतात, टॉवरचे हाय राईज बनतात, हाय राईजचे स्काय स्क्रेपर बनतात, तेव्हा पूर्ण गणित बदललेली असतात. इंटरनल ऑलमोस्ट सेम राहतं, पण एक्सटर्नल आणि कॉमन ज्या सर्व्हिसेस असतात त्याला पूर्णपणे बदली केलेलं, म्हणजे पूर्ण त्याच्या कन्सेप्टच चेंज होतात. त्यामध्ये पापा सर्व्हिस आली किंवा AAVV आले. त्याच्यावरती सुद्धा मी एक आर्टिकल लिहिलेलं AAVV वरती, की त्याच्यामध्ये जर चुकीच्या पद्धतीने वापरलेला असेल तर त्याच्यात काय तोटा होऊ शकतो किंवा कसं त्याच्यात एक्सप्लोजन किंवा काय प्रॉब्लेम होऊ शकतात. त्याच्यावरती सुद्धा मी एक आर्टिकल आणि व्हाईट पेपर सबमिट केला होता. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, टेक्निकली आहेत, ज्या इन जनरली आपण प्लंबिंग ह्या संदर्भात एकदम जनरलाइज करून टाकतो की बाबा हे असं केलं, 4 इंचाची लाईन टाक, 3 इंचाची लाईन टाक आणि वी आर जस्ट थ्रू विथ इट. पण ते तसं नाहीये. हे फार टेक्निकल आहे आणि पाईप मधून कधीही फक्त पाणी जात नसतं. त्याच्यात सेमी सॉलिड्स असतात, फ्लोटिंग पार्टिकल्स असतात, हवा असते, अँड देर आर एन नंबर्स ऑफ 10,000 पार्टिकल्स इन दॅट फ्लोईंग इन दॅट पाईप. सो तुम्हाला प्रत्येक गोष्ट असाइन करून लाईन साईज प्रमाणे किंवा प्रेशर प्रमाणे किंवा रिक्वायरमेंट प्रमाणे ती डिझाईन करायला लागते. आता ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही इन्फ्रारेड टेक्नॉलॉजी ह्या गोष्टीवरती वापरता, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला टेम्परेचर डिफरन्स बेसिकली तुम्ही यू कॅन कॅप्चर इन दॅट इमेज. जर वॉलचं जर टेम्परेचर इज जस्ट अज्युम की उन्हाळ्याचे दिवस आहेत, सो इट इज समवेअर अराउंड 34 डिग्रीज, आणि पाईप जर तुमचा PVC आहे, GH आहे, और एनी सॉर्ट ऑफ पाईप आहे, पाण्याचं टेम्परेचर हे साधारण थोडंसं कमी असतं.
तर त्याच्यामध्ये एक लाईन दिसते किंवा पाणी जर त्यातनं सीपेज होत असेल दॅट कॅन बी ट्रॅक्ड इन टू दॅट. So that I have thought earlier this technology किंवा this infrared technology was quite actively used in इलेक्ट्रिक मध्ये किंवा वायर काय आहे, कुठे एक लाईव्ह वायर आहे का, किंवा काय कुठे HVAC मध्ये म्हणजे एसी जे असतात त्याच्यामध्ये किंवा कुठून गॅस वगैरे लीक होतोय का, थंड हवा कुठून लीक होते का, ह्या गोष्टीसाठी चेक केलं. प्लंबिंग साठी लागणारं जे पर्टिक्युलर ते लेन्सेस आहेत किंवा कॅमेराज आहेत आर लिटिल डिफरंट बिकॉज ह्याच्यात पेनिट्रेशन लेवल किंवा वॉल मधून पेनिट्रेशन करायचं असतं. इलेक्ट्रिक मध्ये इट्स जस्ट त्याला एक पीव्हीसीची कोटिंग असते, इट हॅज टू जस्ट गो थ्रू दॅट. सो त्याच्यामध्ये एवढं पेनिट्रेशन किंवा हाय लेवलचे लेन्सेस किंवा कॅमेराज लागत नाहीत. सो इट इज लिटिल डिफरंट म्हणजे प्रॉडक्ट आय वुड से दॅट व्हॉट इज युज्ड इन प्लंबिंग अँड व्हॉट इज युज्ड इन दिस. इट इज मोर ऑफ अन लाईक अ मिलिटरी ऍप्लिकेशन साठी तुम्ही असं म्हणू शकाल. which I have recently imported from US from Flare चा एक त्यांची एक कंपनी आहे US मध्ये, त्यांच्याकडून मी इम्पोर्ट केला अँड दॅट what I am using in this industry. So I am the first person who have introduced this kind of service into plumbing and services. आणि ही मी इंट्रोड्यूस केली होती आय थिंक इन 2015-16-17 मध्ये इंट्रोड्यूस केली होती. आणि त्यानंतर बरेच कॉम्पिटिटर आले आहेत जे फक्त स्कॅन करतात. दे हॅव जस्ट कॉपीड आर मॉडेल. वी डू नॉट डू इट ऑन व्हेरी रिटेल बेसिस, वी डू इट ओनली फॉर आर प्रोजेक्ट्स अँड आवर कंप्लेंट्स. बऱ्याच वेळेला असं होतं की आम्ही कुठला प्रोजेक्ट कम्प्लीट करतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा रेसिडेंट्स किंवा युजर्स राहायला येतात किंवा ते एरिया ऑक्युपाय करतात, मल्टी ऑक्युपन्सी असेल, रेसिडेन्शियल युनिट्स असतील किंवा कॉमन एरिया असतील, ते जेव्हा यूज करतात त्यानंतर त्यामध्ये डिटेक्ट होतात की इथे लिकेज होते, हे होते. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग्स व्हॉट वी सी ऑन द साइट इज दॅट की ह्याच्यामध्ये आपले जिकडनं पाईप्स कन्सील झाले आहेत तिथे कोणी ड्रिलिंग केलं आहे का, किंवा कोणी कार्पेंटरने येऊन त्याच्यामध्ये किंवा स्क्रू लावला आहे का. सो दीज आर ऑल प्रायमरी थिंग्स. लेटर ऑन जर ह्या गोष्टी क्लिअर असतील तर आम्ही स्कॅन करून बघतो आणि आम्हाला बऱ्याच वेळेला ऑलमोस्ट 95 to 99% वी कॅन सॉल्व्ह इट थ्रू दॅट इमेजिंग टेक्नॉलॉजी. येस सौरभ, आता फ्युचर ऑफ दिस रिअल इस्टेट इंडस्ट्री विथ रिस्पेक्ट टू युअर प्लंबिंग म्हणजे वॉटर मॅनेजमेंट असेल, वॉटर रियूज असेल, कन्झर्वेशन असेल, याबद्दल तुझे काय मत आहेत आणि काय असू शकेल फ्युचर? फ्युचर म्हटलं तर इट्स रिअली व्हेरी अनसर्टन. पण देर आर लॉट ऑफ टेक्नॉलॉजीज ज्या हळूहळू डोकं वर सरकवत आहेत. त्यातल्या काही म्हणायच्या म्हटलं तर एक मायवॉन टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही रेडीमेड घरं बनवता आणि एकावर एक रचत जाता. एक साचा असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला काही करता येत नाही, चेंजेस करता येत नाही, ती एक आहे. परत एक रिसेंटली 3D प्रिंटिंग आलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ऍक्च्युली घरं प्रिंट करता. जसा तुम्ही पेपर ऑफिसमध्ये किंवा घरी तुमच्या प्रिंटर मधून प्रिंट करता तशी तुम्ही प्रिंट केली जातात घरं ऍक्च्युली ऑन साईट. आणि G4, G7 अशी घरं US मध्ये, युरोपमध्ये ऑलरेडी बनलेली आहेत. त्याच्यामध्ये ऑलरेडी प्लंबिंग साठी लागणाऱ्या रिक्वायरमेंट्स ऑलरेडी प्री डिझाईन्ड असतात. कम्प्युटरमध्ये ऑलरेडी प्लॅन करून एक डिझाईन पास केली जाते आणि कम्प्युटरला फक्त मेसेज दिला जातो की हे प्रिंट करायचंय, हे असं असं प्रिंट करायचंय. त्या बेसिसवरती कम्प्युटर त्या पद्धतीने ऍक्च्युअल 3D मॉडेल सारखं घर किंवा एक प्रोजेक्ट बनवतो. ह्याच्या व्यतिरिक्त हे झाल्या इंडियामध्ये ह्या गोष्टी येण्यासाठी थोडा टाइम आहे. पण आम्ही मायवानचे 3-4 प्रोजेक्ट करत आहोत. रिजन्सीचे आम्ही 3-4 प्रोजेक्ट करत आहोत. त्याच्यामध्ये मायवॉन टेक्निकचा युटिलायझेशन करतोय. त्याच्या व्यतिरिक्त म्हटलं तर ग्रीन बिल्डिंग्स ह्याच्यावरती फारच एम्फसाइज देण्यात येत आहे आत्ताच्या काळात. कारण की गो ग्रीन हा सध्याचा आत्ताचा नारा आहे. आणि वॉटर कन्झर्वेशन आणि वॉटर मॅनेजमेंट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट बिकॉज वी आर ऑलरेडी रनिंग आउट ऑफ ऑल द नॅचरल रिसोर्सेस. त्यात पाण्याचाही समावेश आहे. आणि एक माणूस पाणी पिऊन म्हणजे जेवण खाऊन 21-22 दिवस जिवंत राहू शकतो.
शकतो, पण पाणी प्यायल्याशिवाय तो 2 दिवसही जिवंत राहू शकत नाही. तर एवढं आपल्याला पाण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आता IGBC जी एक इंडियन बॉडी आहे ती ग्रीन बिल्डिंग्स बनवण्यासाठी तिने एक नवीन स्टेप्स घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला इंडिपेंडेंट बनायचं असतं. त्याच्यामध्ये तुम्ही बाहेरनं पाणी एकदाच घेऊ शकता किंवा लिमिटेड फार कमी प्रमाणात घेऊ शकता आणि तुमचं जे पाणी आहे तुम्ही मॅक्सिमम टाइम त्याला रियूज करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर लावून किंवा ते तुम्ही गार्डनिंग साठी वापरू शकता. आता मी रिसेंटली एक प्रोजेक्ट केला होता फोर्टिस साठी CBD ला. त्याच्यामध्ये इनिशियली त्यांना साधारण पर डे ची रिक्वायरमेंट जर बघितली तर दॅट वॉज समवेअर अराउंड 5 lakhs लिटर पर डे. एवढी त्यांची रिक्वायरमेंट होती. हॉस्पिटल होतं त्यांचं ते. पण नंतर ते दे आर गोइंग टू यूज दॅट एंटायर वॉटर. त्याच्यामध्ये त्यांनी हीट पंप्स वापरले होते. म्हणजे जिकडे त्यांना गरम पाणी पाहिजे ते हवेतनं, म्हणजे इट्स जस्ट लाईक रिव्हर्स इंजिनिअरिंग ऑफ अन एअर कंडिशनिंग. त्याच्यामध्ये हवेतली आतल्या रूम मधली कोल्ड टेम्परेचर बाहेर टाकलं जातं आणि दॅट्स द त्याचं जसं वर्किंग आहे एसीचं. सो इट इज लिटिल इन द अपोजिट डायरेक्शन की ह्याच्यामध्ये तुम्ही एन्व्हायरमेंटची हीट कॅप्चर करून पाण्याला गरम करताय आहात. इट्स ऑलमोस्ट प्रिन्सिपल ते जे एसी किंवा कंडेन्सर सारखे आहेत त्या बेसिसवरती तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता. मग त्याला तुम्ही एसीचं येणारं थंड पाणी त्याला जॉईन करू शकता आणि तुम्ही त्यातनं हॉट वॉटर सुद्धा जनरेट करू शकता आणि ऍट द सेम टाइम तुमच्या एसीचं ड्रेनेज मध्ये जाणारं पाणी ते तुम्ही ह्याच्या कूलिंगसाठी तुम्ही वापरत आहात. असं ते पूर्ण एंटायर सर्किट चालतं. त्याच्या व्यतिरिक्त ड्रेनेज मध्ये जाणारं पाणी हे तुम्ही पिण्यालायक पर्यंत तुम्ही फिल्टर करू शकता. स्विमिंग पूल मध्ये असणारं पाणी किंवा फाउंटन्सला जाणारं पाणी किंवा गार्डनला जाणारं पाणी हे तुम्ही रिट्रीट करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त रेन वॉटर जे पावसाचं पाणी असेल, आता मुंबईत तर खूप चिकार पाऊस पडतो, पण हा पाऊस पडतो, नाल्यात जातो, रस्त्यात पडतो, नाल्यात जातो आणि तो शेवटी समुद्रात जातो. त्याचं काही युटिलायझेशन करता येत नाही किंवा आपण ते साठवून ठेवू शकत नाही. तर आता ते पाणी आपण साठवू शकतो, त्याला फिल्टरेशन करता येतं आणि ते आपण साठवू शकतो. त्याने आपण एक ठिकाणी अंडर वॉटर ग्राउंड टेबल जे आहे अंडर वॉटर जे ग्राउंड टेबल जे आहे त्याला आपण रिचार्ज करू शकतो. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण बोरवेल लावतो आणि त्यातनं आपण पाणी काढत असतो. आता बोरवेल मधून जे येणारं पाणी आहे हे फ्रेश वॉटर नाहीये. हे साधारण समवेअर अराउंड 500 ते 800 किंवा 1000-2000 वर्ष जुनं पाणी असतं जे झिरपून एवढ्या डीप खाली गेलेलं असतं. ते आपण बोरवेल लावून वरती काढत असतो. हे गोड पाणी, हे चांगलं पाणी आपण वापरतोय. ह्याच्यामुळे जमिनीच्या खाली कॅव्हिटीज क्रिएट होत असतात आणि त्यामुळे संक क्रिएट होतो आणि त्यामुळे लँडस्लाइड आपलं जे जमीन धसते असे प्रकार ह्यामुळे होत असतात. आणि ग्राउंड वॉटर टेबल जर कमी झालं तर ओव्हरऑल अर्थचं टेम्परेचर हे वाढतं. सो यू नीड टू मेंटेन दॅट अंडर वॉटर टेबल. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही कुठून पाणी काढत असाल तर कुठल्या तरी डॅमचं पाणी, कुठल्या तरी नदीचं पाणी हे तिकडे येत असतं. तर ते तिकडं न जाता ते कुठलं ना कुठलं पाणी ते तिकडे खाली येत आहे आणि ते तुम्ही ते पाणी इकडनं ओढून घेत आहात. हा असा त्याचा कन्सेप्ट आहे. हे तुमच्या प्लॉट मधलं आहे म्हणून तुम्ही ओढून घेताय, हे तुमच्या मालकीचं आहे. हा कन्सेप्ट ऍक्च्युली बघितलं टेक्निकली तर हा चुकीचा आहे. आणि हे जे अंडर वॉटर ग्राउंड टेबल आहे आपल्याला सतत रिचार्ज करायला पाहिजे, तरच त्याची पातळी जी आहे ती आपल्याला नॉर्मल राहू शकेल. तर ह्या संदर्भात बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या डेव्हलपमेंट आपण डे टू डे लाईफ मध्ये करत आहोत. त्याच्या व्यतिरिक्त आपला मेन एम्फसाइज येत्या काळात लो कार्बन फुटप्रिंट वरती असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण मिनिमम कार्बन इमिशन करणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त जसे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस आहेत त्याच्यावरती स्टार रेटिंग येत असतं. 4 स्टार, 5 स्टार एसी, 4 स्टार एसी, 3 स्टार फ्रीज. त्या स्टार रेटिंगला म्हणजे त्याच्यात आपली वीज जी आहे ती आपण किती इफेक्टिव्हली
यूज करतो त्या पद्धतीने त्याला स्टार रेटिंग दिलेले असतात इलेक्ट्रिक अप्लायन्सला. त्याचप्रमाणे आता वॉटर अप्लायन्सेस जे आहेत, वॉटर जे फिक्चर जे आहेत, म्हणजे तुमचा शॉवर झाला किंवा तुमचा फॉसेट झाला, नळ झाला, बेसिनचा नळ झाला किंवा तुमचं WC झालं, तर ते किती वॉटर कन्झम्पशन करत आहेत त्या बेसिसवरती त्याला स्टार रेटिंग देण्यात येत आहेत. आता अशा सगळ्या गोष्टी येत आहेत. जर आता तुम्ही नवीन घर बांधत असाल किंवा तुम्ही नवीन कुठली चौकशी करायला जात असाल तर आता तुम्हाला ह्या गोष्टी बघायला भेटणार आहेत की स्टार रेटेड अप्लायन्स, स्टार रेटेड फिक्चर, स्टार रेटेड शॉवर, म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचा येणारा डिस्चार्ज म्हणजे पाणी पर लिटर कन्झम्पशन जे आहे ते फार कमी प्रमाणात असतं. पण ह्याच्यामध्ये एक दक्षता घेतली जाते की युजर कम्फर्ट जे आहे ते ह्याच्यामध्ये डिस्टर्ब नाही होत. म्हणजे तुम्हाला जाणवणार नाही की ह्याच्यामध्ये मला कम्फर्ट वाटत नाहीये किंवा ह्याच्यात प्रेशर येत नाहीये किंवा ह्याच्यात पाणीच येत नाहीये, अरे एवढा वेळ लागतोय, अजून माझ्या हातावरचं साबणच निघत नाहीये, असं हे काही ह्याच्यात जाणवलं जात नाही. तो लक्षात ठेवून त्या गोष्टी मिनिमम पद्धतीने मॅनेज करता येतात. ह्या दृष्टिकोनात आपली थोडीफार वाटचाल येत्या काळात होणार आहे. कारण की पाणी हे कुठे ना कुठे तरी संपत चाललेलं आहे. आपला प्लॅनेट, आपला ग्रह हा पूर्णपणे ओला ग्रह आहे. आपल्या ब्रह्मांडात ह्याच्यात सगळ्यात जास्त पाणी आहे, पण पिण्यालायक पाणी हे फार कमी आहे आणि ते आपण फार अति प्रचंड पद्धतीने आपण त्याला वेस्ट करत आहोत आणि त्याचा आपण लॉस करतो आहोत. हे आपल्याला कळत न कळत आपण त्याचा तो लॉस करतो आहे. ह्या गोष्टी आपल्याला कुठे ना कुठेतरी त्या थांबवायला पाहिजेत. ही आपली एक सामाजिक बांधिलकी आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला कुठे ना कुठेतरी थांबवायला पाहिजेत. ऍज अन इंडिव्हिज्युअल आपल्याला हा आपला एक रोल असावा असं मला वाटतं. या प्लंबिंग व्यतिरिक्त आणखीन काही व्हर्टिकल चालू केले होते असं मला समजतंय. एक्सपोर्ट मध्ये काहीतरी तुम्हाला ऍक्टिव्हिटी चालू केल्या होत्या. हो, जेव्हा मी ग्रॅज्युएशन मध्ये होतो, ग्रॅज्युएशन म्हणजे BMS म्हणजे बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मध्ये सेकंड इयर मध्ये असताना मला एक सब्जेक्ट होता एक्सपोर्ट इम्पोर्ट नावाचा. तो मला फार इंटरेस्ट त्याच्यामध्ये होता की मला इंटरनॅशनल बिझनेस करायचा आहे. मला एक इच्छा होती की बाबा आपण एक असं युनिट असावं आपलं किंवा एक बिझनेस लाईन ऑफ असावी ज्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी त्यात इन्क्लूड करू शकू. पण मी त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी बऱ्याच प्रयत्न केला, 1-2 ठिकाणी इंटर्नशिप सुद्धा केली, पण तिकडे कॉफी बनवण्या व्यतिरिक्त, चहा बनवण्या व्यतिरिक्त आणि झेरॉक्स काढण्या व्यतिरिक्त मला काही तिथं शिकायला भेटलं नाही. मला साधारण एक 10, 12, 15 वर्ष लागली हा बिझनेस मध्ये ऍक्च्युली येण्यात. मला मार्गदर्शन भेटलं नाही, त्यामुळे मला 12 वर्ष लागली हा बिझनेस सुरू करण्यासाठी. आणि आज आय थिंक मी 19-20 साली फायनान्शियल इयर मध्ये ॲक्वाकॉर्प सुरू केली आणि त्याच्यामध्ये आम्ही प्लंबिंग पाईप्स, फिटिंग्स आणि ते लागणारे केमिकल सोल्युशन्स जे असतात ते आम्ही एक्सपोर्ट केले बांगलादेशला, आफ्रिकन कंट्रीज मध्ये. आणि एक माझा आता रिसेंटली एक कंटेनर जाणार आहे दुबईला. दॅट इज हाऊ इट वेंट. हा जो कार्यक्रम आहे, आय वुड स्पेशली लाईक टू से दॅट की हा जो आपला कार्यक्रम आहे, हा असा जर कार्यक्रम तेव्हा कुठे झाला असता, जिथे मला मार्गदर्शन भेटलं असतं किंवा कुठे काय प्रॉपर गायडन्स भेटला असता, तर हा जो मला 15 वर्ष 10-12 वर्ष जो डिले झाला हा झाला नसता. आय वुड हॅव गॉट इन टू दिस बिझनेस वे टू अर्ली. आणि मी आज ह्या स्टेजला नसून कुठल्या दुसऱ्या स्टेजला और अ बेटर पोझिशन असू शकलो असतो. तो एक त्याची मला एक खंत वाटते की मला मार्गदर्शन त्यावेळेला भेटलं नाही. पण देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायला आपल्याला काही हरकत नाही. आणि वेळ लागला असो तरी सुद्धा हा बिझनेस एक नवीन मी सुरू केलेला आहे. आता तू ह्या तरुण पिढीला मार्गदर्शक म्हणून काय सांगू शकशील की त्यांनी कशा प्रकाराने आपलं करिअर बनवावं?
नोकरीसाठी, धंद्यासाठी त्यांनी काय प्रयत्न करावेत आणि जेणेकरून त्यांना यशस्वी होता येईल? ह्याच्या आतापर्यंत जे प्रेझेंटेशन झाले आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी बऱ्याच इंडस्ट्री बद्दल बरंच काही सांगितलेलं आहे. त्याच्यात वेगळं माझ्याकडे सांगण्यासारखं फार काही नाहीये. मी फक्त एवढंच सांगू शकेन की प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आणि प्रत्येक जॉबमध्ये ऑपॉर्च्युनिटीज असतात. तुम्हाला त्याच्यासाठी कॅपेबल असणं फार गरजेचं आहे त्या ऑपॉर्च्युनिटीज घेण्यासाठी. तर तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत यू नीड टू हॅव प्रॉपर स्किल्स असल्या पाहिजे, तुमच्याकडे एज्युकेशन असलं पाहिजे आणि एक राईट ॲटिट्यूड असला पाहिजे शिकून घेण्याचा. मी ITI मध्ये केलं, माझ्यापेक्षा लहान माझ्यासोबत एक 10-12 वर्षांनी लहान माझ्या मुलांसोबत जाऊन मी शाळेत जाऊन शिकलो. आफ्टर डुईंग माय MBA, त्यानंतर आफ्टर डुईंग माय डिप्लोमा इन फ्रॉम UK, मला लाज वाटली नाही. मी बऱ्याच गोष्टी माझ्या लेबर कडून शिकलो. आमच्या लेबर जे आहेत, जे 40-40 वर्ष माझ्यापेक्षा आमच्या कंपनीत आहेत आणि मोठे आहेत माझ्यापेक्षा, त्यांच्याकडनं मी शिकलो. बऱ्याच गोष्टी मी माझ्या स्टाफ कडनं शिकलो. सो इट्स अ लर्निंग कर्व्ह अँड यू नीड टू गो विथ अ राईट ॲटिट्यूड. आणि तुम्हाला एक कंटिन्युअसली त्या गोष्टी शिकत राहायला लागतं. यू जस्ट नीड टू बी अपडेटेड, युअर स्किल्स नीड टू बी शार्पन ॲट एव्हरी टाइम. जर तुम्ही कंटिन्युअसली शिकत राहाल आणि अपग्रेड होत असाल तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीचं तुम्हाला कन्व्हर्जन करता येईल. तुमच्याकडे जर एज्युकेशन आहे, तुमच्याकडे डिग्री आहे, तर तुम्हाला एक एंट्री भेटते किंवा एक ऑपॉर्च्युनिटी, एक दरवाजे उघडले जातात की बाबा ही ऑपॉर्च्युनिटी आहे. पण असं कंपल्सरी माझ्या मते नाहीये की तुमच्याकडे डिग्रीज असायला पाहिजे कुठली ऑपॉर्च्युनिटी घेण्यासाठी. तुमच्याकडे सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचे असले पाहिजेत इज युअर नॉलेज, इज युअर स्किल्स आर मोस्ट इम्पॉर्टंट अँड युअर ॲटिट्यूड इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ह्या गोष्टी मूलभूत आहे. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये, प्रत्येक जॉबमध्ये, प्रत्येक बिझनेसमध्ये ऑपॉर्च्युनिटीज असतात आणि त्या आपल्याला कन्वर्ट करता आल्या पाहिजेत. तर हे पोटेन्शियल आपल्यामध्ये पाहिजे. आपण हे बघितलं पाहिजे की ह्या बिझनेसमध्ये किंवा ह्या मॉडेलमध्ये इथे डिमांड अँड सप्लायचा गॅप आहे, हा निश आहे, ह्याच्यामध्ये ही सर्व्हिस अशी मला अपग्रेड करता येऊ शकेल किंवा ही सिंपल मला अजून करता येऊ शकेल, ह्याच्यामध्ये मला कस्टमरला सॅटिस्फॅक्शन जास्त देता येऊ शकेल किंवा आय कॅन गिव्ह मोर कन्व्हिनियन्स टू द एंड युजर किंवा कस्टमर. हा जो गॅप आहे तो आपल्याला कुठे ना कुठे ट्रॅक डाऊन करता आला पाहिजे. तर ह्याची आपल्यामध्ये स्वतःमध्ये क्षमता पाहिजे आणि दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि हाच प्रिन्सिपल आहे जो 40 वर्ष आधी होता आणि हाच प्रिन्सिपल आहे जो उद्या पण राहणार आहे. इंडस्ट्री मे कम मे गो. आज टुरिझम फ्लॉप आहे पण उद्या ते येणार आहे. जर तुम्ही हे पेंडॅमिक आहे, असं झालं आहे, हे झालं आहे, हे जर तुम्ही घेऊन बसला देन इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. जर तुम्ही मागील 1000 वर्षातले जर तुम्ही पेंडॅमिक जर बघितलेत तर ते 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंत सस्टेन करत होते. आता बऱ्याच गोष्टी आहेत. डेंग्यू होता फॉर एक्झाम्पल, रेबीज होता, त्याच्यामुळे लोक बरीच मरत होती. पण त्याच्यामुळे त्याचे वॅक्सिन्स आल्यानंतर किंवा त्याच्यात मेडिकली त्यात ग्रोथ झाल्यानंतर इट हॅज म्हणजे ह्युमॅनिटीला एक रिलीफ भेटला आणि तिकडनं एक बूस्ट झालं. सेम थिंग इज गोइंग टू हॅपन with this pandemic. This is completely what I believe. This is a downfall. हा एक डाऊन आहे आणि ह्याच्यानंतरच ग्रोथ येणार आहे. जसं आपण म्हणतो की सूर्यास्तानंतर म्हणजे अंधार काळोख पडल्यानंतर रात्र झाल्यानंतरच सूर्योदय होतो, तसा हा प्रकार एक आहे. आता हा मार्केट स्लो आहे पण येत्या 1 वर्षात 2 वर्षात 3 वर्षात ही आपली जी इकॉनॉमी आहे जी 20-30% पडलेली आहे, ही आपली इकॉनॉमी कमीत कमी 20-30% आणखीन वाढणार आहे आणि वी विल बी डेफिनेटली ऑन पॉझिटिव्ह साइड. सो वी ऑलवेज नीड टू हॅव ऑप्टिमिस्टिक तुमचा ॲटिट्यूड असला पाहिजे, नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त तुमचे इथिक्स आणि मॉरल्स हे तुम्ही व्यवस्थित ठेवले पाहिजेत. बऱ्याच वेळेला असं होतं की बाबा असं करून टाकणार, 4 पैसे भेटतायत सोडून टाका, हे करणं चुकीचं आहे. हे माझं पर्सनल मत आहे. म्हणजे
असं करणे, शॉर्टकट करणे हे मला पर्सनली आवडत नाही. त्याला वेळ लागला चालेल, पण ते एक पक्क सोल्युशन झालं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातनं आपण काम केलं पाहिजे. रिसेंटली मी आता चायनाला जाऊन आलो, मलेशियाला, हाँगकाँगला जाऊन आलो. तिथे मला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या. पण ते टेक्निकली किंवा टेक्नॉलॉजिकली ते ऍडव्हान्स देश आहेत. आपल्याकडे ती कॅपॅसिटी आहे आणि आपण करू शकू. आपल्याला फक्त पॅशन आणि प्रत्येकाला कुठल्याही गोष्टीत, तुम्हाला कुठल्याही गोष्टीत करिअर करायचं आहे किंवा तुम्हाला जॉब मधून बिझनेसमध्ये यायचं आहे किंवा तुम्हाला बिझनेस चेंज करायचा आहे किंवा एक्सपॅन्ड करायचा आहे, तुम्हाला पहिल्या फर्स्ट अँड फॉरमोस्ट तुम्हाला त्या गोष्टीबद्दल तुम्हाला लाइकिंग पाहिजे. लाइकिंगच नसेल तर यू कॅनॉट परस्यू एनिथिंग इन दॅट. तुम्हाला कितीही काही झालं यू विल बी नॉट हॅपी, यू विल बी नॉट सॅटिस्फाईड. तुम्हाला लाइकिंग असलं पाहिजे. लाइकिंग असल्याशिवाय तुम्ही कुठलीच गोष्ट करू शकत नाही. त्यानंतर तुम्हाला त्यात पॅशन असली पाहिजे, डिटर्मिनेशन असली पाहिजे, शिकण्याची एक ओढ पाहिजे. हे असेल तर तुम्ही पुढे करू शकाल. आणि जर ह्याच्या व्यतिरिक्त जर कोणाला प्लंबिंग संदर्भात कोणाला माहिती पाहिजे असेल किंवा कोणाला कुठले डिस्ट्रीब्युशनशिप किंवा रिटेल शॉप ओपन करायचे असतील गावा खेड्यामध्ये किंवा कुठलेही चॅनल पद्धतीने किंवा प्लंबरचं जरी काम करायचं असेल किंवा कॉन्ट्रॅक्टिंगचं काम करायचं असेल तर ह्या विषयात फार काही माहिती नाहीये. त्यासाठी मी समाजासाठी, आपल्या बांधवांसाठी त्यांना मदत करण्यासाठी, गायडन्स देण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी म्हणलं तरी मी अवेलेबल असेन. किंवा कोणाकडे कुठले प्रोडक्ट असतील किंवा ज्यांना एक्सपोर्ट करायचे आहेत किंवा त्यांच्याकडे कुठले सप्लायर्स आहेत आणि त्यांना ते माल त्यांना स्वतः ऍज अन एक्सपोर्ट करायचा असेल तरी मी त्यांना ह्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करू शकेन. हीच माझी हे एवढं मला सांगावं असं वाटतं. आणि समाजातले आपल्या बऱ्याच लोक आहेत ज्यांनी समाज पकडून, समाजाला धरून लोक ती पुढे आलेली आहेत, समाजाला घेऊन पुढे आलेली आहेत. जसे अरुण शेठ काका आहेत मुंबईचे, सतीश शेठ काका आहेत मुंबईचे, अशी बरीच लोक आहेत जी समाजाला बांधून घेऊन ते पुढे आलेले आहेत. त्यांचं आपण उदाहरण ठेवून आपण समाजासाठी काहीतरी करावं आणि एकत्र पुढे यावं, ही आपल्या एक मनात एक दृष्टिकोन असावा, असं एवढंच मी सांगू शकेन. आणि एक तुमचा एक रोल मॉडेल असावा कोणीतरी आणि त्याला तुम्ही फॉलो करावं. दॅट्स द ओनली थिंग आय वुड लाईक टू से. एकंदरीत काय तर आपल्या ह्या तरुणांना आपण एवढं नक्कीच असं सांगू शकतो की तुम्ही इंजिनियर झाला नाहीत किंवा तुम्हाला पाहिजे ते शिक्षण घेता आलं नाही म्हणून तुम्ही नाउमेद होण्याची गरज नाही. तुम्ही मेहनत करायला पाहिजे, त्या विषयातलं ज्ञान मिळवायला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही त्यामध्ये जर तरबेज होऊ शकता तर तुम्हाला तुमचं यश मिळवणं सहज शक्य आहे. तुम्हाला यशस्वी होण्यासाठी तुम्ही तुमचे डोळे उघडे ठेवायला पाहिजेत आणि संधी शोधून काढायला पाहिजेत. त्या धंद्यामध्ये असतील, सर्व्हिसेस मध्ये असतील किंवा तुमच्या नोकरीमध्ये सुद्धा असतील. नोकरीमध्येही तुम्हाला अशा प्रकारे जाणवतं की या ठिकाणी जर मी माझं कंट्रीब्युशन दिलं आय कॅन प्रोग्रेस अहेड इन माय करिअर. तर मेहनत ही करायलाच पाहिजे, त्याला सबस्टिट्यूट काहीही नाही. सौरभ, आता मला तू एक शेवटचं फक्त हे सांग. मला एक कन्क्लूड, एक मला उदाहरण द्यायला आवडेल ह्या संदर्भातच. आता एक आई असते, तिच्याकडे काय एज्युकेशन असतं आणि कुठली डिग्री असते तरी ती फायनान्स सांभाळते, घर सांभाळते, मुलांना मेडिकल दृष्टिकोनात सांभाळते, तिच्या आजी आजोबा किंवा सासरे असतील त्यांना सांभाळते, त्यांची नर्स म्हणून कामगिरी करते. तिच्याकडे कुठलं सर्टिफिकेट असतं किंवा काय क्वालिफिकेशन असतं की ज्याच्यामुळे ती ह्या गोष्टी करू शकते? तिच्याकडे कुकचं सर्टिफिकेट असतं का? तिच्याकडे कुठलं हॉटेल मॅनेजमेंटचं सर्टिफिकेट असतं का? आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो आपल्याला आवडतं बाबा ह्याच्याकडे वडे चांगले भेटतात, बाबा ह्याच्याकडे चटणी चांगली असते, ह्याच्याकडे चिकन चांगलं असतं बाबा, पण ते आपण 4 दिवस खाऊ शकतो.
5व्या दिवशी आपल्याला घराचीच आठवण येते, आईच्या बनवलेल्या पदार्थाची आठवण असते. तिच्याकडे कुठली डिग्री असते का? नसते. तरी ती त्या गोष्टीत मास्टर असते. विदाउट डिग्री, तर डिग्री विल गिव्ह यू अन ऍडिशनल एज इन करिअर और इन लाईफ. तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी आणून देऊ शकते, पण टू सस्टेन दॅट opportunity or to live that position in a long run, you need to have skills, you need to have right attitude and perfect knowledge. ह्या गोष्टी नसतील तर तुम्ही सस्टेन करूच शकत नाहीत इवन आफ्टर हॅव्हिंग अ डिग्री. हे मला फक्त सांगावंसं वाटतं. तर ज्यांच्याकडे डिग्री आहे उत्तम आहे, तुम्ही राईट ऍटिट्यूडनी अप्रोच करावा, चांगल्या बरोबर दृष्टिकोनातनं तुम्ही गेज करावं. आणि ज्यांच्याकडे डिग्री नाहीये त्यांनी असं नाराज होऊन जाऊ नये की बाबा माझ्याकडे एज्युकेशनच नाही, मी कसं करू. असं असेल तर सचिन तेंडुलकरला क्रिकेटर बनवायला कोणी अप्रुव्हल दिलं? असं असेल तर धीरूभाई अंबानी एवढे मोठे कसे झाले? तर त्यांच्याकडे काय डिग्री होती? त्यांच्याकडे डिग्री नव्हती, त्यांच्याकडे स्किल्स होत्या. त्यांनी मेहनत केली आणि ते त्यांच्या प्रत्येक फील्डमध्ये ते उभरून आले. एवढंच मला सांगावंसं वाटेल. काका. येस, धन्यवाद सौरभ. तुझे काही सांगितलेलं आहेस त्याचा या तरुण पिढीला नक्कीच फायदा होईल. आणि आपल्या या समाजाने सतीशबाईंनी घेतलेल्या पुढाकाराने हा जो डायमंड शोधून काढून त्यांचं मार्गदर्शन लोकांना उपलब्ध करून देण्याचा जो उपक्रम चालू केला आहे त्याबद्दल त्या कमिटीचे मी सर्व आभार मानतो. मला तुझा इंटरव्ह्यू घेण्याची संधी दिली म्हणूनही मी आभार मानतो. आणि ह्या पुढे माईक मी स्वप्नाकडे सोपवतो. स्वप्ना. सौरभ, तुला जरी अजून काही समारोपाचं बोलायचं असेल तरी प्लीज. आय वुड रिअली लाईक टू थँक. माझं काही एवढं मराठी एवढं शास्त्र सुद्धा नाहीये टू बी व्हेरी ऑनेस्ट, कारण की मी फक्त घरीच मराठी बोलतो आणि बाहेर हिंदी आणि इंग्लिश मध्येच ह्याच्यात सगळ्या गोष्टी होत असतात. तर माझ्या मराठीत काही चुका झाल्या असतील, आय एम रिअली सॉरी. सेकंडली आय वुड रिअली लाईक टू थँक एव्हरीबडी जे पण कमिटी मेंबर वरती आहेत. आता सतीश काका ज्यांनी मला ऑपॉर्च्युनिटी दिली इथे येऊन माझे एक्सपिरियन्स मांडण्याची किंवा माझ्या बद्दल काही 4 गोष्टी सांगण्याची. तर आय एम व्हेरी थँकफुल टू हिम टू गिव्हिंग दिस ऑपॉर्च्युनिटी अँड आय एम रिअली व्हेरी एक्साइटेड. जर पुढे काय आणखीन असे काही कार्यक्रम असतील जिथे मला समाजात काही कॉन्ट्रीब्युशन करता येऊ शकेल तर आय वुड बी रिअली व्हेरी हॅपी. थँक्यू सो मच. स्वप्ना. धन्यवाद रिद्धी. हॅट्स ऑफ टू सौरभ फॉर युअर एफर्ट्स. तू खूप कष्ट घेतलेस. आजच्या या कार्यक्रमातून श्री सौरभ शेठ यांचे शिक्षण प्रवास कसा झाला त्यांनी माहिती दिली. तसेच बिझनेस करण्यासाठी लायसन्स मिळवण्यासाठी त्यांची धडपड सगळ्यांना कळली. सगळे शिक्षण पूर्ण करून त्यांनी सक्सेस मिळवली. सिग्नल नाही वाटतं. कोर कमिटी आणि स्टेअरिंग कमिटीसाठी खूप खूप आभार. मी आता सतीशबाई शेठ यांना माईक हँड ओव्हर करते. मंगेश बुटाला. हॅलो, माझा आवाज येतोय का? हॅलो. येतोय आवाज. येतोय. मंगेश भाई आहेत का? मंगेश भाई. काय हरकत नाही. सौरभ, गेले 1 तासभर तू प्रदीपने जे प्रश्न विचारले त्याला अतिशय चांगल्या प्रकारे आणि खुबीने उत्तर दिलीस. आणि मला वाटतं की आजच्या तरुण पिढीला म्हणजे तुझा इंटरव्ह्यू घ्यायचं कारण असं की काही मुलांचं शिक्षण पूर्ण होत नाही पण त्यांना काहीतरी उद्योग करावासा वाटतो. आता तुझं शिक्षण वेगळं आणि तू उद्योग केलास वेगळा, असं सुद्धा आयुष्यात टर्निंग पॉइंट मिळतो. तर मला वाटतं काही विद्यार्थी आपले असे आहेत, स्टुडंट असे आहेत किंवा शिकाऊ उमेदवार असे आहेत की त्यांना काहीतरी लाईफमध्ये धंदा करावासा वाटतो सर्व्हिस करण्यापेक्षा. आणि आता आपण बघितलं गव्हर्नमेंट आपलं इन्फ्रास्ट्रक्चर ठिकठिकाणी खेडेगावामध्ये सुद्धा उभं करतंय
आणि प्लंबिंग एक अतिशय इम्पॉर्टंट ॲटम आहे की त्या बिल्डिंगमध्ये आपण ज्या वेळेला बिल्डिंग बांधतो त्यावेळेला प्लंबिंग हा महत्वाचा भाग असू शकतो. मित्रांनो, तुम्हाला जर का प्लंबिंग विषयी आणखी डिटेल माहिती हवी असेल तर मी तुमच्या वतीने सर्वांच्या वतीने सौरभला एक विनंती करतो की जे इच्छुक आहेत त्यांना एक 6 महिन्याची तुमच्या कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप द्यावी. आणि प्लंबिंगचं सगळं जी काय आहे टेक्निकल माहिती ही तुम्ही जर का दिली तर आता तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जी काही बिल्डिंगची इन्फ्रास्ट्रक्चरची जी कामं चालू आहेत त्यामध्ये त्यांच्या त्या नॉलेजचा टेक्निकली फायदा होऊ शकेल. पुस्तकी ज्ञान वेगळं असतं आणि टेक्निकल प्रॅक्टिकली अनुभव वेगळा असतो. प्रॅक्टिकल अनुभव आपल्या समोरच्या ओळखीच्या माणसाकडे असेल तर नक्कीच तो समोरचा सौरभ तू जर का 12 वर्ष इम्पोर्ट एक्सपोर्ट साठी घालवलीस तर तशी आपल्या विद्यार्थ्यांना 6 महिनेच फक्त घालवू दे की प्लंबिंग साठी. त्यांना 12 काही 24 वर्ष घालवायला देऊ नको. कारण आपल्याला ठेच लागले म्हणून आपण शहाणे होऊया आणि पुढच्याला त्याचा मार्ग सुकर होऊया असा तो रस्ता आपण नक्कीच दुरुस्त करायला पाहिजे. आणि तू त्या दृष्टिकोनातनं करशील अशी मला खात्री आहे. तू बोलता सांगितलंस की पाण्याचा वापर अतिशय सांभाळून केला पाहिजे. पाणी हे जीवन आहे आणि अननेसेसरी वेस्ट वॉटर आपण म्हणतो. एक कॉक ओपन ठेवला तर 1 मिनिटाला 60 लिटर पाणी जातं फुकट. दाढी करताना आपण ओपन ठेवतो त्यावेळेला, कारण का तो 1 इंची पाईप असतो. 1 इंची पाईप मधनं आय थिंक 60 लिटर जातं. अर्धा इंची असेल तर 25-30 लिटर एका मिनिटाला पाणी फुकट जातं. अशा प्रकारे म्हणजे प्लंबिंग अतिशय विचारपूर्वक पाईपलाईन टाकल्या कुठल्या डायमीटरच्या टाकाव्या, काय टाकाव्या, त्याचा वापर कसा करावा, हाय राईज बिल्डिंग असली तर त्याचा कसा बदल होऊ शकतो हे तू खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहेस. मला फक्त जरा फायर विषयी काहीतरी फायर फायटिंगच्या विषयी पाण्याचा कसा हे लाईन टाकतात त्याचे नॉब्स काय आहेत त्याचे जरा थोडासा एकाला पॉईंट आला असतं तर आवडलं असतं. पण ठीक आहे, मी ज्या वेळेला पर्सनली तुझ्याशी बोलीन त्यावेळेला आपण तो पॉईंट डिस्कस करू. कारण फायर हे सुद्धा फायर फायटिंगच्या लाईनी टाकणे हे सुद्धा फार बिल्डिंगच्या दृष्टिकोनातनं आज महत्वाचं झालेलं आहे. आणि तू खूप चांगली माहिती दिलीस. प्रदीप भाईंनी सुद्धा नेहमीप्रमाणे तुला प्रश्न विचारले आणि प्रथमच आपल्या सपनाताईंनी या ठिकाणी ओळख करून दिली. तिची ओळख आम्हाला सुद्धा झाली. आणि असंच काहीतरी आपले नवीन आपण लोकांच्या शोधात आहोत, संपर्कात आहोत. आणि यापुढे आता याच्यानंतरचा जो कार्यक्रम होणार आहे 19 सप्टेंबरला त्याविषयी मी तुम्हाला थोडंसं सांगतो की आजकाल आपली तरुण पिढी काय आपण सुद्धा काय की असा एक इश्यू आहे किंवा विषय आहे की वयाच्या जो माणूस जो कमवतो 4 पैसे तिथपासून अगदी शेवटच्या स्तरापर्यंत माणूस जरा शेअर मध्ये किंवा म्युच्युअल फंडाच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये इंटरेस्टेड असतो. आणि ह्याचा आपल्याला जर का बौद्धिक मिळालं तर आपण सर्वजण नक्कीच स्वागत करतील. आणि त्या दृष्टिकोनातनं आपण या रंगमंचावर बोलवणार आहोत लोणावळा येथून राजेश मेहता आणि त्यांचा जो चिरंजीव आहे विनीत मेहता यांना त्या मुलाखतीसाठी पुढच्या बोलवणार आहोत. आणि त्यांची मुलाखत पुण्यातलेच अरुण महादेव गांधी, ऍक्च्युली ते ओरिजिनल वरसगाव कोलारचे आहेत परंतु सध्या पुण्याला स्थायिक आहेत, तर ते मुलाखत घेणार आहेत. 19 सप्टेंबर शनिवार आहे 5 वाजता संध्याकाळी. आणि 20 तारखेला पुणे येथील निलेश नगीन धरिया आणि योगेश वसंत धरिया कंपनीचा आपण 1-2 वेळा लेक्चर ऐकले. सगळ्यांना अतिशय दाद देऊन गेले की चेतन धरिया अजूनही लोकांच्या चर्चेत आहे की त्याचं सुंदर लेक्चर झालं. मला वाटतं दोघेही बंधू एकत्र चांगलं लेक्चर देतील. कारण त्यांना बोलतं करणारे डॉक्टर सचिन अनिल शहा म्हणजे एकाच एक आपले जे आहेत बोलणारे आणि बोलतं करणारे हे सुद्धा डॉक्टर बोलतं करणारे आहेत. म्हणजे नक्कीच चांगल्या प्रकारे बोलतं करतील त्यांना. आणि ती सुद्धा आपली मुलाखत चांगल्या प्रकारे होईल. आणि मला वाटतं की आज ज्या प्रकारे तुम्ही जे सांगितलं तसा लोकांना उत्सुकता लागत गेलेली आहे की यापुढील डायमंड कोण असेल, यापुढील डायमंड कोण असेल. तर मित्रांनो, शनिवार आणि रविवार तोपर्यंत आपल्याला सर्वांना थांबायचंय. तोपर्यंत घरीच राहा, शक्यतो सुरक्षित राहा. या पुढे आपण शनिवारी म्हणजेच 19 सप्टेंबर संध्याकाळी 5 वाजता भेटणार आहोत. तोपर्यंत घरीच राहा आणि सुरक्षित राहा. आजचा हा कार्यक्रम संपला असं डिक्लेअर करतो. नितीन भाऊ
आपल्याला युट्यूब विषयी काय सांगायचं असेल तर जरा सांगितलं तर बरं पडेल. आज समाव डोंबिवलीत सकाळपासून लाईट गेले होते, ते आता आले 4 वाजता. नशीब आपलं, त्यामुळे कार्यक्रम चालू झाला. त्यामुळे पुढच्या शनिवारी आपण लॉन्च करू शकू सगळं. हम्म. आपल्या चालेल. ह्याच्यातच आपण अनाउन्स करू. या. कार्यक्रम संपला म्हणून सांगून धन्यवाद. टाका. खूप छान सौरभ. कीप इट अप. ऑल दी बेस्ट. Thank you so much. Good day. Thank you.